नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिक बघणार आहोत, ॲप्लिकेशन ऑफ डेफायनाइट इंटिग्रेशन। यापूर्वी आपण डेफायनाइट इंटिग्रेशन हा जो टॉपिक बघितलेला आहे तर त्या कन्सेप्टचा आपण ॲप्लिकेशन या टॉपिकमध्ये बघणार आहोत की त्याचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये कुठे करतोय। तर त्याचं एक ॲप्लिकेशन आपल्याला 12वीला अभ्यासाला आहे। पुढे तुम्ही इंजिनिअरिंग साईडला गेला की त्याचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स तुम्हाला अभ्यासाला मिळणार आहेत। तर पहिलं ॲप्लिकेशन आपण बघणार आहोत ते म्हणजे एरिया अंडर दी कर्व, की ही जी डेफायनाइट इंटिग्रेशनचे दोन पार्ट आहेत, इनडेफायनाइट आणि डेफायनाइट। परंतु इनडेफायनाइटचा आपण ॲप्लिकेशनसाठी वापर करू शकत नाही। का करू शकत नाही तर त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू ही फिक्स्ड येत नाही, त्या इंटिग्रेशनला लिमिट्स नसतात, त्यामुळे ते इंटिग्रेशन आपण ॲप्लिकेशनसाठी वापरू शकत नाही। तर कोणतं वापरू शकतो तर डेफायनाइट इंटिग्रेशन हे आपण ॲप्लिकेशनसाठी वापरू शकतो, कारण याला लिमिट्स असतात, त्याचप्रमाणे त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू ही फिक्स्ड असते। मग या इंटिग्रेशन डेफायनाइट इंटिग्रेशनचे ॲप्लिकेशन आपण बघणार आहोत ते म्हणजे एरिया अंडर दी कर्व, की कर्वच्या अंडर जो रिजन तयार झालेला असेल त्या रिजनचा एरिया काढण्यासाठी आपण या डेफायनाइट इंटिग्रेशनचा वापर करणार आहोत। मग त्यासाठी जे फॉर्म्युले आपल्याला या टॉपिक मध्ये अभ्यासासाठी आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या फिगर मी फळ्यावरती ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत, त्या वन बाय वन आपण स्टडी करूया। तर पहिली जी फिगर आपण काढलेली आहे त्याच्यामध्ये काय आहे बघा, की x axis y axis corresponds to these two axes, we take a curve y equal to f of x, we take a curve y is equal to f of x असा हा मी कर्व काढलेला आहे आणि corresponds to x coordinate कोणते घेतलेले आहेत तर x is equal to a आणि x is equal to b या दोन पॉइंट्स साठी आपण काय केलेलं आहे तर या ॲक्सिस पासून जो रिजन तयार झालेला आहे तो शेडेड रिजन दाखवलेला आहे। आणि आता आपला प्रश्न आहे की हा जो शेडेड रिजन तयार झालेला आहे त्या शेडेड रिजनचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। एरिया अंडर दी कर्व, या कर्वच्या अंडर करस्पॉन्ड्स टू x ॲक्सिस अँड दी लाइन्स x is equal to a, x is equal to b यांच्यामध्ये जो रिजन हा बाउंड झालेला आहे त्या रिजनचा एरिया आपल्याला या ॲप्लिकेशन ऑफ डेफायनाइट इंटिग्रेशनच्या सहाय्याने काढता येतो। तर काय आहे या एरियाचा, हा जो रिजन आहे त्याचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला कॅपिटल A इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a टू b y into dx। दिस इज द फॉर्म्युला फॉर दिस फिगर नंबर 1, area under the curve y equal to f of x। This region is bound between this curve and x axis and the lines x is equal to a, x is equal to b, which is nothing but capital A, that is area। A is equal to integration from a to b y into dx। मग आता हे काय आहे डेफायनाइट इंटिग्रेशनची डेफिनेशन्स आहे, त्यानुसार आपण हे इंटिग्रेशन y इक्वल टू जे फंक्शन दिलेलं असणार आहे ते फंक्शन या ठिकाणी पुट करून a आणि b ज्या व्हॅल्यू असणार आहेत करस्पॉन्डन्स टू x कोऑर्डिनेट त्या व्हॅल्यू पुट करून आपण जर हे इंडेफायनाइट इंटिग्रेशन्स इव्हॅल्युएट केलं तर ते जी व्हॅल्यू येणार आहे ती म्हणजे कशाची येणार आहे तर हा जो शेडेड रिजन केलेला आहे त्या रिजनचा एरिया आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। तर अशी आहे ही फिगर नंबर 1। आता दुसरा मी 2 नंबरच्या फिगर मध्ये हा दुसरा कर्व घेतलाय कोणता तर x is equal to g of y, की या पद्धतीने त्याची फिगर आलेली आहे आणि या कर्वच्या अंडर हा जो रिजन दिसतोय जो शेडेड केलेला आहे त्या रिजनचा एरिया काढायचा आहे। मग आता हा रिजन कुणामध्ये बाउंड झालेला आहे तर हा कर्व x is equal to g of y and the y axis and the lines y equal to a and y is equal to b असं ज्यावेळेला असेल त्यावेळेला त्या रिजनचा एरिया कॅपिटल A is equal to इंटिग्रेशन फ्रॉम, पाहिजे तर आपण ह्याला c आणि d नाव देऊया, इंटिग्रेशन फ्रॉम c टू d, c लोअर लिमिट d अप्पर लिमिट, c टू d x into dy। हा आहे फॉर्म्युला करस्पॉन्डन्स टू x कोऑर्डिनेट, हा आहे करस्पॉन्डन्स टू y कोऑर्डिनेट। आणि ही जी तिसरी फिगर काढलेली आहे याच्यामध्ये काय घेतलेलं आहे आपण तर इथे फक्त सिंगल कर्व होता, जो रिजन आहे तो करस्पॉन्डन्स टू कोऑर्डिनेट ॲक्सिस बाउंड झालेला होता। तर याच्यामध्ये काय आहे दोन कर्व घेतलेले आहेत y is equal to f of x and y is equal to g of x।
तर या कर्वच्या मध्ये हा जो शेडेड केलेला रिजन बाउंड झालेला आहे त्याचा एरिया आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. करस्पॉन्डन्स टू x इज इक्वल टू a, x इज इक्वल टू b या पॉइंटच्या और या लाईनच्या मध्ये जो रिजन बाउंड झालेला आहे त्या दोन ॲक्सिसच्या मध्ये, तर तो रिजन शेडेड केलेला आहे. मग तो रिजन कसा येणार आहे, कॅपिटल A इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a टू b y dx और f of x dx minus integration from a to b g of x dx, integration from g of x f of x. कैपिटल A इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम अपर कोणता आहे ऍक्सिस, तर g ऑफ x आहे. इंटिग्रेशन फ्रॉम a टू b दोन्ही कर्व्स साठी लिमिट्स जे आहेत ते सेम आहेत. a टू b g ऑफ x या कर्वच्या अंडर हा जो रिजन आहे त्यामधून या कर्वच्या अंडर हा जो रिजन असणार आहे तो जर सबट्रॅक्ट केला तर आपल्याला या ठिकाणी हा शेडेड रिजन मिळणार आहे. देयरफॉर इंटिग्रेशन फ्रॉम a टू b g ऑफ x dx मायनस इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f of x dx. आणि एरिया तिन्ही ठिकाणी आपण एरिया फाइंड आउट केलेला आहे. एरियाची एखाद्या ठिकाणी व्हॅल्यू निगेटिव्ह जर आली तर ती निगेटिव्ह आपण पॉझिटिव्ह म्हणून घेणार, कारण एरिया कधीही निगेटिव्ह नसतो. देयरफॉर वी टेक मॉड्युलस ऑफ दिस टर्म दॅट इज पॉझिटिव्ह टर्म. अँड एरिया म्हटल्यानंतर त्याला युनिट द्यायला विसरायचं नाही. a इज इक्वल टू स्क्वेअर युनिट असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. चालेल ना. तर अशा प्रकारे हे तीन फॉर्म्युले या टॉपिक मध्ये आपल्याला वापरावे लागतात. त्याच्यावरचे आधारित एक्झाम्पल सोडवणे आणि या एक्झाम्पल किंवा ही एक्झाम्पल्स आपल्याला बोर्डाच्या परीक्षेसाठी 4 मार्कासाठी विचारलं जाणार आहे. 1 किंवा 2 मार्काचे 2 विचारू शकतात किंवा कंपल्सरी जास्तीत जास्त वेळेला 4 मार्कासाठी या टॉपिक वरती एक्झाम्पल विचारलेले आहेत. या तीन फॉर्म्युलांचाच वापर करून आपल्याला ती एक्झाम्पल सोडवायचे आहेत. तर हा आहे की y इक्वल टू f of x कर्वच्या अंडर जो रिजन बाउंड झालेला आहे करस्पॉन्डन्स टू x ऍक्सिस अँड दी लाइन्स x इक्वल टू a, x इज इक्वल टू b, that is a is equal to integration from a to b y dx. Second, the area bounded between the curve x is equal to g of y to the y axis and the lines y equal to c and y is equal to d is nothing but capital A equal to integration from c to d x into dy. And this figure number 3, the area bounded between the two curves y equal to g of x and y is equal to f of x is nothing but capital A is equal to integration from a to b g of x dx minus integration from a to b f of x dx. तर या तीन फॉर्म्युलावर आधारित एक्झाम्पल्स आपण घेऊया. पहिले एक्झाम्पल आपण घेतोय, find the area of the region bounded by the curve y is equal to 2x corresponds to lines x is equal to 0, x is equal to 5 and x axis. तर प्रश्न काय आहे, बाउंडेड रिजनचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. कुठला कर्व दिलेला आहे, y is equal to 2x. स्ट्रेट फॉरवर्ड या ठिकाणी सगळ्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत पहिल्या क्वेश्चन मध्ये. तर y इक्वल टू 2x या कर्वच्या अंडर जो रिजन तयार झालेला असणार आहे करस्पॉन्डन्स टू x ऍक्सिस अँड दी लाइन्स x इज इक्वल टू 0 अँड x इज इक्वल टू 5 यांच्या मधला जो रिजन आहे त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. फॉर्म्युला आपल्याकडे आहे, मगाशी फिगर नंबर 1 मध्ये आपण बघितलेला तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी डायरेक्ट यूज करू शकतो. इन a कैपिटल A एरिया ऑफ द रिजन कैपिटल A इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a to b y into dx. Here value आपण पुट करूया. Here a is equal to lower limit 0 and b is equal to upper limit 5 and y is equal to given curve is 2x. Therefore area capital A equal to integration from 0 to 5 to x dx. आणि आता हे इव्हॅल्युएट करायचं आहे. अतिशय सोपं एक्झाम्पल असतं, काही अडचण नाही आपल्याला 4 मार्क मिळवून घ्यायला. इट इज इक्वल टू 2 constant I taking outside from the integration 2 into integration from 0 to 5 x into dx which is equal to 2 into x integration x square upon 2 from the limits 0 to 5.
putting the limits, upper limit minus lower limit for this, and here is 2 cancel, therefore it is equal to x square from the limits 0 to 5, which is equal to 5 upper limit 5 square minus lower limit 0 square, which is equal to 25 minus 0, that is equal to 25. आणि ही व्हॅल्यू आपण एरियाची काढलेली आहे, त्यामुळे ह्याला एरियाला युनिट द्यायला विसरायचं नाही, आणि एरिया युनिट इज स्क्वेअर युनिट. तर अशा प्रकारे दिलेल्या फंक्शन्स जे आहे y इज इक्वल टू f ऑफ x या कर्वच्या अंडर जो रिजन तयार झालेला आहे करस्पॉन्ड्स टू x ॲक्सिस अँड दी लाइन्स x इक्वल टू 0 अँड x इज इक्वल टू 5. कॅपिटल A इज इक्वल टू आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू मिळालेली आहे 25 स्क्वेअर युनिट. सेकंड एक्झाम्पल आहे x इज इक्वल टू 2y. हा कर्व दिलेला आहे, या कर्वच्या अंडर जो रिजन बाउंड झालेला असणार आहे करस्पॉन्ड्स टू y ॲक्सिस and the lines y equal to 0 and y is equal to 4. तो एरिया आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. मग या एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे जे तीन फॉर्म्युले आहेत त्यापैकी आपण 2 नंबरचा जो फॉर्म्युला आपण आहे कोणता करस्पॉन्ड्स टू y ॲक्सिस a is equal to integration from c to d x into dy, हा जो फॉर्म्युला आहे तर तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरणार आहोत. तर corresponds to y axis. Here c is equal to 0, d is equal to 4 and x is equal to given curve is 2y. Putting these values we get capital A is equal to integration from 0 to 4 2 into y dx. मगाच्या पद्धतीने 2 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर integration from 0 to 4 y into dy, which is equal to 2 into y चा integration y square upon 2 corresponds to y, and from the limits 0 to 4. Here is again 2 cancel, therefore y square from the limits 0 to 4. Putting the limits, upper limit minus lower limit, 4 square minus 0 square, which is equal to 16 minus 0, that is equal to 16, and unit square unit. And this is the area of the region bounded by the curve x is equal to 2y corresponds to y axis and the lines y equal to 0 and y is equal to 4. Next example, y equal to sin x. हा जो कर्व दिलेला आहे या कर्वच्या अंडर जो रिजन बाउंड असेल corresponds to x axis and the lines x is equal to 0 and x is equal to pi by 2. तर तो रिजनचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. मग तो रिजन जो आहे तो त्या रिजनचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपण फिगर नंबर 1 नुसार फॉर्म्युला नंबर 1 आपण या ठिकाणी यूज करणार. एरिया कॅपिटल A is equal to integration from a to b y into dx. Here a is equal to lower limit 0, b is equal to upper limit pi by 2 and y equal to the given function is sin x. Putting these values we get capital A is equal to integration from 0 to pi by 2 sin x dx, and it is equal to sin x integration minus cos x from the limits 0 to pi by 2 minus sign बाहेर घेऊया minus of cos x from the limits 0 to pi by 2. लिमिट पुट करूया, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट्स व्हेरिएबल x च्या ठिकाणी which is equal to मायनस साइन आहे into bracket cos of upper limit pi by 2 minus lower limit cos of 0, and we know the value of cos 90 pi by 2, that is 90 degree, cos 90 0, cos 0 1, therefore it is equal to minus of 0 minus 1, that is minus 1 minus minus plus 1, therefore 1 square unit. This is the value of the area of the region bounded by the curve y is equal to sin x corresponds to x axis and the lines x is equal to 0 and x is equal to pi by 2. Next example, area find out करायचे under the curve xy is equal to 2. फिरून विचारलेले बघा xy is equal to 2 या कर्वच्या अंडर जो रिजन तयार झालेला असणार आहे corresponds to x axis and the lines x is equal to 1, x is equal to 4,
आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. करस्पॉन्ड्स टू एक्स ॲक्सिस म्हटल्यानंतर आपण फॉर्म्युला वापरणार कॅपिटल A इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम A टू B y into dx. Therefore here A is equal to lower limit, छोटी व्हॅल्यू लोअर लिमिट्स म्हणून घ्यायची. कॅपिटल B is equal to upper limit is equal to 4 and y is equal to given दिलेलं काय आहे xy is equal to 2 आहे. Therefore y is equal to 2 upon x. And putting these values we get capital A is equal to integration from 1 to 4 2 upon x into dx, which is equal to 2 is the constant term taking outside from the integration 1 to 4 1 upon x dx, and 1 upon x integration log of mod of x from the limits 1 to 4. Limit put करूया upper limit minus lower limit. Therefore it is equal to 2 into log of 4 पॉझिटिव्ह टर्म आहेत मॉड्युलस पॉझिटिव्हच येणार आहे log 4 minus log of 1. log 1 ची व्हॅल्यू माहिती आहे 0. therefore it is equal to 2 into log of 4 minus 0 कॅन्सल होणार आहे 2 into log 4. अगेन या ठिकाणी आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 2 मल्टिप्लाइड आहे log ला कुठे येतील पॉवरला. therefore it is equal to log of 4 bracket square that is equal to log of 16 स्क्वेअर युनिट. अशा प्रकारे या कर्वच्या अंडर जो रिजन बाउंड आहे त्या रिजनचा एरिया आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.